जयसिंगपुरात साकारणारी भीमसृष्टी प्रेरणादायी ठरेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा व भीमसृष्टी पायाभरणी शुभारंभाप्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली माहिती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जयसिंगपूर शहरात उभारण्याचा अनेक वर्षाचा प्रश्न मार्गी लागला. शासनाकडील सर्व विभागाच्या रीतसर मान्यता घेऊन शहरातील सांगली कोल्हापूर रोडवरील एसटी स्टँड समोरील जागेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि त्यांचं दैदिप्यमान कर्तृत्व दर्शवणारी भीमसृष्टी उभी राहते. हा परिसर अतिशय प्रेरणादायी आणि जयसिंगपूर शहराच्या सौंदर्यात भर घालणारा ठरेल असं उद्गार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काढले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा व भीमसृष्टीचा पायाभरणी शुभारंभ जयसिंगपूर विभागातील आदरणीय भंते यश काश्यपायन यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती श्रद्धाताई गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य उत्तरा शिंदे, जिल्हा परिषद सदस्य प्रचिता कोळी, जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे, उपसभापती मनीषा कदम, अमरसिंह माने पाटील, रामचंद्र डांगे, कुरुंदवाडचे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, अक्षय आलासे, रंजित कदम, सुभाष सिंग रजपूत, प्रताप उर्फ बाबा पाटील, विजयसिंह माने देशमुख, जयसिंगपूरच्या उपनगराध्यक्ष अनुराधा आडके, मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी, सर्व माजी नगरसेवक, नगरसेविका, पंचायत समिती सदस्य प्रवीण देसाई, फैजल पटेल, अविनाश पाटील, बाबासो वनकोरे, सीमा म्हैसाळे, रमेश बापू शिंदे, समन्वयक सुरेश कांबळे, मिलिंद शिंदे, आनंदा शिंगे, बाळासाहेब कांबळे, सुनील कांबळे, अनुप मधाळे, सूरज शिंगे, विकास कांबळे, बी आर कांबळे, जय कडाळे, सुनील कुरुंदवाडे, धम्मपाल ढाले, सेनापती भोसले, विश्वास कांबळे, शिवाजी कांबळे, सुनील कांबळे, सागर पिरंगे, उमेश आवळे, विजित सिंग शिंदे, मिलिंद भिडे, विकास कांबळे, अमरदीप कांबळे, अमरसिंह निकम, गौतम वाघवेकर, ॲडव्होकेट शीतल कांबळे यांच्यासह आंबेडकर चळवळीतील तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, भीमसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दलित चळवळीतील पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचं अभिनंदन करण्यात आलं.